नमस्कार. आज आपण व्हेज बिर्याणी बनवूया. व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ अर्धा किलो घेतलेला आहे. 3 मोठे कांदे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि तेलामध्ये छान असे गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये 2 मोठे बटाटे घेतले, त्याची सालं काढून घेतली आणि उभे चिरून घेतलेला आहे. बटाटा देखील असा गोल्डन कलरचा फ्राय करून घ्यायचा. आता याच्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे होते, ते पण स्वच्छ धुवून घेतला. फ्लॉवर निथळून रुमालाने पुसून घेतला आणि मग नंतर थोडा फ्राय करून घेतला. बिर्याणी मसाल्यासाठी इथे 1 चक्री फूल, मसाला वेलची, लवंग, दालचिनी, काळी मिरी आणि शहाजिरं हे सगळं थोडंसं गरम केलं आणि याची पूड केलेली आहे. आता इथे 1 कप मी दही घेतलेलं आहे, 1 चमचा बिर्याणी मसाला, लाल तिखट, हळद, धनाजिरा पावडर, कोथिंबीर आणि पुदिना अशी बारीक कापून घेतलेली आहे, कसुरी मेथी याच्यामध्ये घातली आणि 1 टेबलस्पून तेल याच्यामध्ये घातलं. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आता ढोबळी मिरची आहे, ती कट करून घेतली, चौकोनी तुकडे करून घेतलेले ते याच्यात घालायचे. तळलेले आपलं फ्लॉवर, बटाटा घालायचा आणि कांदा आहे तो अर्धा कांदा ठेवून द्यायचा आणि अर्धा कांदा याच्यामध्ये घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं. हे मिक्स करायचं. आपण या भाज्या फ्राय केलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे ना बिर्याणीला खूप छान टेस्ट येते. आणि याच्यामध्ये हिरवा वाटाणा घालायचा. हे छान असं मिक्स करून ठेवायचं. तुमच्याकडे गाजर असेल ना, तर गाजराचे देखील उभे तुकडे करून याच्यामध्ये घातले ना तरी चालतील. आणि आता ह्या बिर्याणीला अजून टेस्टी बनवण्यासाठी ना आपण स्मोक देणार आहोत. एका वाटीमध्ये कोळसा गरम केला आणि त्याच्यात ठेवला, साजूक तूप घातलं, याच्यावर झाकण ठेवायचं आणि छान त्या भाजीला ना स्मोकी फ्लेवर येईल. इथे आता पाणी गरम करायला ठेवलं, त्याच्यात पुदिना, कोथिंबीर, लवंग, दालचिनी, हिरवी वेलची, कढी, तेजपत्ता, मीठ घातलं, लिंबू पिळलं आणि उकळी आली. उकळी आल्यानंतर मी इथे 15 मिनटं बासमती तांदूळ धुवून ठेवलेला तो त्याच्यामध्ये घातला आणि एकीकडे भात शिजायला घातल्यानंतर दुसरीकडे लगेच आपण आता भाजी तयारी करायची. आता तेलामध्ये मी तेजपत्ता घातला, आलं लसणाची पेस्ट घातली, ती फ्राय करून घेतली आणि हे सगळं आपलं स्मोकी फ्लेवरची जी भाजी झालेली आहे ती याच्यात घालायची, थोडीशी परतवून घ्यायची आणि परतवून घेतल्यानंतर इकडे भात 80% शिजवून घ्यायचा. सगळा भात पसरवून घातल्यानंतर त्याच्यावर साजूक तूप घालायचं, कडेने असं सोडायचं, मध्ये घालायचं आणि दुधामध्ये मी फूड कलर घातलेला आहे. तर आपण चमच्याच्या साह्याने सगळं आतपर्यंत जाईल असं फूड कलर याच्यामध्ये घातलेलं आहे. ऑप्शनल आहे की तुम्ही दुधामध्ये केशर घातलं ना तरी चालेल. आणि उरलेलं मी सगळं वर असं पसरवून दिलं आणि त्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर आणि पुदिना वर सगळीकडे लावला आणि तळलेला कांदा सगळीकडे पसरवून घेतला. आणि आता हे आपण झाकण ठेवून एका तव्यावर ठेवणार आहोत. तवा गरम करायला ठेवला, गॅस स्लो ठेवली आणि 15 ते 20 मिनटं पातेलं ठेवलं. 20 मिनटानंतर छान असा पूर्ण त्या भाजीचा स्मोक आपल्या सगळ्या भाताला आलेला आहे आणि बिर्याणीला देखील आलं आहे. खूप छान याचा सुगंध सुटलेला आहे. तुम्ही नक्की करून बघा. कोशिंबीर घ्या, पापड खा त्याच्याबरोबर आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.